सरकार फक्त 5 वर्षासाठी नसतात, धोरणात्मक कार्यक्रम घ्यायचे असतात. मी अनेक वेळा विचार करते आणि मी खूप घरगुती भाषण करते आता आणि मनापासून करते. मला खूप वेळा असं वाटतं की चला बारामतीत एवढा विकास घडला ते म्हणतात, पण त्याला मतं का नाही पडली? मग नो, इट्स अ व्हेरी सिरियस इश्यू. हा खूप गांभीर्याने घ्यायचा विषय, हसण्याचा विषय नाहीये. तुम्ही विचार करून बघा. मी खूप याचा विचार केला की 2 वेगळी पॉलिसीज होत्या. एका नेत्यांनी नोकरी आणली, एका नेत्यांनी MIDC केली, एका नेत्यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले, एका नेत्यांनी सामाजिक परिवर्तन केलं, दुसऱ्या नेत्यांनी रस्ते केले आणि नवीन बिल्डिंगी बांधल्या. लोकांना नोकरी पाहिजे, पाणी पाहिजे, सामाजिक परिवर्तन पाहिजे. त्यांना फक्त बिल्डिंगा नकोयत, रस्ते नकोयत. त्या रस्त्यांनी जर माझ्या पोराला नोकरी मिळणार नसली, त्याला पगार मिळणार नसला तर काय करायचं? आणि कुणाला गेले ते रस्ते? मोठे मोठे रस्ते झाले, समृद्धी महामार्ग. मी हे अभ्यासू बोलते, प्लीज माझी विनंती आहे. मी कुणावरही टीका करत नाही. मी स्वतः आत्मचिंतन केलंय त्याचं. कारण का असं कसं झालं? असं होऊच कसं शकतं? जर तुम्ही म्हणता, मी परवा भरणे मामांचं भाषण ऐकलं. भरणे मामा म्हणले मी 5,000 कोटी रुपये आणले. मी थक्कच झाले. म्हटलं एका तालुक्यात 5,000 कोटी. मी माहिती मागवली. म्हटलं पता तो चले. 5,000 कोटी काय जोक नाही. मला 1 कोटीमध्ये शून्य किती माहिती नाही. 5,000 तुम्ही बँकवाले सांगा हो. आणि मी गांभीर्याने तुम्हाला सांगते, हो सत्ता येते जाते, निवडणूक येते जाते. माझ्या राज्याची कधी तुम्ही या लोकांच्या बद्दल कधी तुम्ही करणार विचार? आणि कोणी कुणावर उपकार करत नाही हो. हे जे सांगतात ना, आम्ही दिवस रात्र काम करतो. आम्ही आग्रह केला होता का काय? आम्ही तुमच्या दारात आलो होतो. तुम्हाला हौस आहे ना आमदार आणि मंत्री बनायची, मग करा काम. काय उपकार करताय का आमच्यावर? खरंच आहे, ही माइंडसेट बदली पाहिजे, विचार करायची पद्धत बदलली पाहिजे. कष्ट सगळेच करतात हो, का हेच करतात का फक्त? कष्ट सगळेच करतात. लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला. मी सकाळी लवकर उठतो, म्हटलं दूधवाला पण उठतो. इट्स अ फॅक्ट. किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता? कोण 4ला उठतं? तुम्ही 4ला उठता. मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो, मी लवकर. अरे मी कशाला ठरवू? तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही किती वाजता उठता. माझा नाहीये. तिला चहा करायला लागतो. इट्स अ फॅक्ट. हे बघा, आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलंय असं की मी लवकर उठतो, मी आजारी आहे, माझं वय झालं, तेवलं म्हणतात हे माझं वय नाही काढायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.